उत्क्रांती हे सजीवाच्या विकासाचं सूत्र आहे. प्रत्येक सजीवामधील रचनेचा बदल हा या उत्क्रांतीचा स्थायी भाव. सह्याद्रीमधील दुर्मिळ होत असलेल्या कंदील पुष्प या वनस्पतीची विचित्र रचनेची फुलं हे या उत्क्रांतीमधील बदलाचे साक्षीदार. नव्या प्रजातीनं नवीन आव्हानं पेलावीत या सूत्रानुसार निसर्गानेच रचनेमधील विचित्र ठेवण या फुलांना बहाल केली. कंदील पुष्प नावाची ही फुलं आपल्याला फारशी परिचित नसली तरी या फुलांचा आकार या नावाला सार्थ ठरवतो. ज्यापासून मी बॉटनी शिकायला लागलो त्यापासून सिरोपिजिया बघणं हा माझा छंद झाला आणि आता सध्या भारतामध्ये 60 प्रजाती सापडतात आणि माझ्याच विद्यार्थ्यांनी त्याची रिव्हिजन केलेली आहे. याला कंदील पुष्प असं म्हटलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. आणि याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की याच्यामध्ये फुलं जी आहेत त्यांचं जे आर्किटेक्चर आहे ते अतिशय लोभनीय आहे. तळाशी फुगीर लंबगोल, त्यावर अरुंद उंच नळीचं धुरांड, त्याच्यावर उष्ण हवा बाहेर जाण्यासाठी खिडक्या आणि सर्वात वर नक्षीदार कळस अशी कंदील पुष्पाच्या फुलांची रचना असते. ही वनस्पती रुईच्या कुळात येते. बोलीभाषेत त्याला खरचुडी, खरपुडी किंवा खातुंडी असं म्हटलं जातं. शिवाय या फुलांचा आकार मारुतीच्या गदेसारखा वाटत असल्याने या कंदवर्गीय वनस्पतीला हनुमान बटाटा असंही काही ठिकाणी म्हणतात. पावसाळ्यात सिरोपेजियाच्या कंदामधून वेल बाहेर येऊन तिला समोरासमोर चीक असणारी पानं येतात. त्यानंतर त्यावर फुलं बहरतात. एखादा पायमोजा उलटा करून लटकावावा अशी या फुलांची रचना असते. नळीच्या आकाराच्या पाकळ्यांमुळे त्यावर नक्षीदार कळस तयार होतो. या कळसामुळे पावसाचे पाणी आत फुलामध्ये शिरत नाही. कळसावरील 2 पाकळ्यांमध्ये कमानीसारख्या खिडक्या असतात. या कमानींवरील केस कीटकांना आकर्षित करतात. नळीतील केसांना दाबून हा कीटक खालच्या फुगीर गर्भगृहात उतरतो. या गर्भगारातील केसरांभोवती महिरपीचा मुकुट असतो. प्रकाश आणि मुकुटाच्या दिशेने कीटक ये जा करत असल्याने त्यामधील परागाची देवाणघेवाण होते. त्यानंतर फ्लावर बेंट होतं खाली आणि बेंट झाल्यानंतर हेअर्स गळून पडतात आणि त्या माशा बाहेर येतात आणि दुसऱ्या फ्लावरमध्ये जातात. आणि याच्यामध्ये एवढं आश्चर्यकारक अडॅप्टेशन आहेत. त्याच्यामध्ये आतमध्ये लाईट विंडोज आहेत की बाहेरची लाईट आतमध्ये त्या इसेन्शियल ऑर्गनवर पडते आणि त्यामुळं त्या माशा ॲक्टिव्ह राहतात. तर याला फ्लाय ट्रॅप फ्लावर्स असं म्हणतात. हा जो मेकॅनिझम आहे पॉलिनेशियमचा, इट इज हायली स्पेशलाइज्ड मेकॅनिझम. अतिशय म्हणजे असा स्पेशलाइज्ड मेकॅनिझम इतर याच्यामध्ये मिळत नाही. महाराष्ट्रात कंदील पुष्पाच्या 25 प्रजाती सापडतात. त्यामधील 17 प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. यातल्या बहुतेक जाती दुर्मिळ असून काहींचं अस्तित्व आता धोक्यात आलंय. त्यातील एक प्रजात म्हणजे सिरोपेजिया सांतापावी. जन्माने स्पॅनिश मात्र भारताला कर्मभूमी मानून वनस्पतीशास्त्रात प्रचंड काम केलेल्या फादर हर्मन गिल्ड सांतापाऊ यांच्या नावे या प्रजातीला हे नाव मिळालंय. कडा खातुंडी या बोली भाषेतील नावाने ओळखले जाणारे हे कंदील पुष्प सह्याद्रीच्या कड्यांवर आढळते. राणीच्या मुकुटासारखं वाटणारं हे फूल आपलं लक्ष वेधून घेतं. ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान या प्रजातीला फुलं येतात. तिच्या पाकळ्या 1 सेंटीमीटर लांब असून पांढऱ्या किंवा हिरवट पिवळ्या रंगाच्या असतात. अधिवासाच्या दुर्मिळतेमुळे या प्रजातीचा समावेश नष्टप्राय वनस्पतीच्या गटात करण्यात आलाय. सेरोपेजिया सांतापावीची बहीण असलेली दुसरी प्रजात म्हणजे सेरोपेजिया हुबेरी.
या दोन्ही प्रजातींच्या डोक्यांवरील कळसांच्या पाकळ्या एकमेकांना चिकटलेल्या असतात. या दोन्ही प्रजाती सह्याद्रीच्या उतारांवरील कड्यांवरच आढळतात. लांबून हुबेरीचं फूल हे एखाद्या पांढऱ्या छत्रीसारखं वाटतं. जुलै ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान तिला फुलं येतात. सह्याद्रीच्या कड्यांवरच आढळणारी अजून एक प्रजात म्हणजे सेरोपेजिया सह्याद्रिका. तिला बोलीभाषेत पांढरी खरचुडी म्हटलं जातं. सह्याद्रीमधील उंचीवरील पठार किंवा उतारांच्या कड्यांवरच तिचा अधिवास प्रामुख्याने आढळतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात तिला पांढरी फुलं येतात. ती साधारण 3.5 ते 4.5 सेंटीमीटर लांब असतात. सेरोपेजियाच्या या तिन्ही प्रजाती जगात केवळ महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या भूप्रदेशातच आढळतात. पर्यावरणीय परिसंस्थेमध्ये सेरोपेजियाचे अनेक उपयोग आहेत. आता याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स जर तुम्ही पाहिला तर ट्यूबर्स आर इडिबल आणि मेडिसिनल सुद्धा आहेत. तर सिरोपेजिया बल्बोसा याची आपण पानं खाऊ शकतो. त्याच्यात कॅम मेकॅनिझम आहे आणि सगळ्या सिरोपेजियाचे बल्ब हे इडिबल आहेत, खाऊ शकतो आपण. तर सिमिलरली बटरफ्लायचं जे होस्ट प्लांट आहे अनेक बटरफ्लायचं, तर बटरफ्लायची लार्वी इनिशियली सिरोपेजियाच्या पानावर वाढतात आणि त्यामुळं पश्चिम घाटातल्या अनेक बटरफ्लाईज ह्या सिरोपेजिया आहेत म्हणून आहेत. शोभेची किंवा औषधी वनस्पती म्हणून कंदील पुष्पांना काही महत्त्व नाही. मात्र अस्तित्व धोक्यात आलेल्या वनस्पतींच्या यादीत सेरोपेजियाच्या प्रजाती अग्रेसर आहेत. अधिवास नष्टता हे त्यामागील प्रमुख कारण आहे. त्यामुळे आपली समृद्ध जैवविविधता जपण्यासाठी वनसंपदेत अगदी नगण्य समजल्या जाणाऱ्या कंदील पुष्पांसारख्या वनस्पतीचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे.